एक लक्षात ठेवा, तुम्हाला 2-3 वॉटर सोल्युबलच्या बॅगा किंवा अशा बकेट आणायला जे पैसा लागतो ना, ते 3 बकेट किंवा 3 बॅगाच्या रेटमध्ये तुम्हाला एक चांगलं एक फुल ट्रॅक्टर फळी लावून शेणखत आपल्याला मिळतं. म्हणजे त्या बकेट त्या शेणखताची कधीच बरोबरी करू शकणार नाही. तर शेणखताला एवढं महत्व आहे. तुम्ही एवढा जो भरमसाठ खर्च करताय त्याच्यापेक्षा तुम्ही जर शेणखताचा आणि मळीचं जर किंवा कोंबडी खताचा किंवा कंपोस्ट खताचा शक्यतो मोकळ्या खताचंच म्हणजे जे ट्रॉलीमध्ये येतं किंवा ट्रकमध्ये येतं त्याचा जर वापर केला, जे बॅगमध्ये येतं ते तुम्हाला न परवडण्यासारख्या गोष्टी खूप जिथं पर्याय नाही आहे किंवा मिळत नाही आहे तर त्या ठिकाणी आपण घेतलं तर हरकत नाही. पण जर आपण एवढं शेणखत, मळी आणि कोंबडी खत ह्यासारख्या गोष्टी जर घेऊन चांगलं कुजलेलं घेऊन आपल्या जमिनीमध्ये जर टाकलं तर 100% सांगतो तुमचा जो इतर खर्च आहे जो भरमसाठ आपण करतो तो त्या खर्चामध्ये तुमची खूप मोठी या ठिकाणी बचत होऊ शकते. सगळ्यात जर बेस्ट काही असेल तर शेणखत आणि मळी याच्यावरती 2 म्हणजे त्याला आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो, म्हणजे कंपोस्ट असो, शेणखत असो, मळी असो, हे सगळ्यात बेस्ट असतं नॅचरली जे आपल्याला मिळतं साधारणतः. तर त्याचा आपण जास्तीत जास्त जर कुजून आणि वापर केला तर आपल्याला खूप त्याच्यामध्ये फायदा होतो.